इथे अजून लॅमिनेट्स लावायची बाकी आहे. भरपूर मोठं झाले कपाट तिचं. हो, हे पण वॉर्डरोब खूप मोठे आणि आपलं बेडरूम मधलं पण खूप जास्त मोठं. आम्हाला आमचे छोटे ऑर्डर सबस्क्रायबर तुला बघतो मला काय नाव आहे तुझं पण नाव मनस्वी. अरे वा, तुझं पण नाव मनस्वी. ड्राईव्ह करते का मनू? हा, काय करते? आई कसं बसवलं पप्पानी का हो? बाकी सगळ्यांना बोलता, लेकीला बरं असं विथ शूज बसवता तुम्ही. हा, धुतलेले शूज आहेत. चलो सरका मॅडम, सरका आमच्या सीटवरचं, सरका 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 पटकन. नमस्कार, कसे सगळे? मजेत ना? मजेतच असायला हवं. मी भक्ती तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये. आणि बाकी सगळ्यांना तेवढे ओरडतात ना, शूज आले वरती सीटवर काय, पण लेकीला काही नाही अजिबात. हा, लहान आहे आणखी. ओ, लहानपणापासून सवय लावलं तर नाही का सवय लागत चांगल्या? हा ना, मग चांगली सवय लावायच्यात ना तिला. कोण म्हणलं नाही लावायची? आणि ते थोडी मोठी झाल्यानंतर थोडीच वर उभं राहणार आहे त्याच्यावर. माझ्यासारखंच तिला सवय लागली. ओ माय गॉड, मी चक्कर येऊन पडेल. कारण यांना अजिबात स्वच्छतेची सवय नाहीये. मला नेहमी असं वाटतं की स्वच्छतेच्या बाबतीत म्हणून माझ्यावरती जावं. म्हणजे मी काही एकदमच खूपच स्वच्छ आहे असं नाही म्हणणार, पण बऱ्यापैकी स्वच्छ आहे असं म्हणणार. हो हो, जाशील ना? जाशील जाशील, गुड गर्ल. आणि त्या दिवशीच्या शॉर्ट ब्लॉग मध्ये झाला असं विषय की मी सांगितलं की म्हणून या गोष्टीवर तरी माझ्यावर जाऊ नये. तर मला असं सांगायचं होतं की जे पुरळ किंवा जे रॅश वगैरे असते ना, किंवा अनुवंशिकता, जे माझ्या आईला पण रेडनेस आहे चेहऱ्यावरती, मला पण आहे, तर त्या गोष्टीवर म्हणून अजिबात जाऊ नये. तर मी अनुवंशिक आहे असं सांगितलं, पण एक्झॅक्टली म्हणजे सरळ सरळ भाषेत सांगितलं नाही, तर ते मी विसरून गेले जरा. शेवटी हे मला बोलतात की तू सांगितलंच नाही व्हिडिओमध्ये की नेमकं कुठल्या गोष्टीवर तुझ्यावर जाऊ नये. मला असं वाटलं की आपली ऑडियन्स एकदम हुशार आहे, समजून जाईल. मला समजलं नाही ना, ऑडियन्सला कसं समजेल? मी जरा जास्तच अपेक्षा ठेवले का मग सगळ्यांकडे असं. चलो, ते थोडंसं झालं माझी चूक. आणि आज आम्ही चाललेलो आहोत नाश्ता करण्यासाठी बाहेर. आम्ही मनू झाल्यापासून नाही गेलोय बाहेर नाश्ता करायला. हो, नाश्त्यासाठी कधीच नाही. कारण आम्हाला माहिती आहे आमचं लेकरू किती गुणी येते, ते किती नाश्ता करू देतं बाहेर गेल्यानंतर. म्हणून आम्ही जेव्हा पण आम्हाला बाहेर जायचं असतं ते आम्ही खूप टाळतो आणि घरीच काय आहे तर ते ऑर्डर करत असतो, असं होतं. आलो की आम्हाला टेबल पाहिजे. हा, ओ मॅडम जी, मॅडम जी, तुम्ही एक कृपा करू शकता, तुमचे हे पायतान काढू शकता का? तुमचे हे पायतान काढू शकता का मॅडम जी? ओ मॅडम जी, याच्यात उतरायचं का? उतरायचं का याच्यात? थंड थंड काय? उन्हाळ्यात तुमची जीभ अडकायली काय? थंड थंड. मी त्याला मराठीत बोलू का हिंदीत बोलू तेच कळत नव्हतं. थंड म्हणायचं का थंड म्हणायचं तेच कळलं, म्हणून. तर आज ना खूप दिवसानंतर झणझणीत असा नाश्ता होणार होता, कारण इथे भरपूर असे वेगवेगळे फ्लेवर्स होते. नाशिकची, पुणेरी, जैन आणि सोबतच कोल्हापुरी मिसळ होती. सो वेगवेगळे फ्लेवर्स आहेत, त्यामुळं वेगवेगळ्या टेस्टसुद्धा असणार. मला एवढं झणझणीत खायला नको वाटतं, पण यांच्यासोबत आले होते तर म्हटलं चला आपण पण खाऊयात. आमचा इथे नाश्ता चालू होता आणि बाजूच्या टेबलवरतीच ना हे आपले छोटे 2 सबस्क्रायबर्स होते, ज्यांना खूप वेळचं मला भेटायचं होतं. आणि मला खरंच खूप छान वाटलं की मोठ्या व्यक्ती किंवा मोठे लोक तर आपल्याला बघतातच, पण छोटे छोटी बच्चे कंपनीसुद्धा आपले व्लॉग्स बघून किंवा मनूला बघून त्यांना खूप छान वाटतं. आणि ती मला भेटल्याच्या नंतर तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघताय, किती जास्त आनंद झाला तिला. आणि अजून एक गोष्ट म्हणजे तिचंसुद्धा नाव मनस्वीच आहे आणि आपल्या मनूचंसुद्धा नाव मनस्वीच आहे. आणि हे ऐकून तर तिला अजून जास्त छान वाटलं. म्हणजे तिला माहीत होतं, पण मला ऐकून हे खूप छान वाटलं. त्याच्यानंतर मग आम्ही सगळ्यांसोबत म्हणजे त्यांच्या फॅमिलीसोबतसुद्धा फोटोज काढले आणि थोडंफार आमचं बोलणं झालं आणि त्याच्यानंतर मग आम्ही तिथून निघालो. खूपच पानकोंबडी. हां, पानकोंबडी
हे काय नाही, चांगलं आहे. उन्हाळ्याचं भरपूर पाणी केलेलं. थोडंसं गाडीमध्ये नको वाटतं, ठसका लागायची भीती वाटते. अरे बापरे, काय खाल्लं तू एवढं? हा, तू पण मिसळ खाल्ली? होय, झणझणीत होती एकदम मिसळ आणि मसालेदार खूप जास्त. तर आता नाश्ता वगैरे करून निघालो परत आता घराकडे. घराकडे म्हणजे काम काही झालंय थोडंफार, तर काय झालंय काय नाही म्हणलं एकदा चक्कर मारून येऊ. खूप दिवस झालं जाणंच नाही आहे आणि मागे आजारी होतो ना, त्याच्यामुळे मग साधारण किती 3 आठवडे का 3 आठवडे महिनाभर काम बंद होतं. त्याच्यामुळे मग ते आमचं लॅमिनेट सिलेक्शनसाठी जायचं होतं, तर ते काही झालं नाही आणि त्याच्यामुळे ते एवढे दिवस बंद होतं. म्हणलं आता जाऊन बघूयात, सिलेक्शन वगैरे करून आलो तर कुठपर्यंत आलं आहे काम, कुठपर्यंत नाही ते बघू. कारण आम्ही अशी आशा करत होतो की मेमध्ये पूजा होईल आणि आम्ही जाऊ घरच्या घरी राहायला, पण अजून तरी तसं काही दिसत नाही. ॲटलिस्ट हो ना, मे जूनमध्ये सगळ्यांना सुट्ट्या वगैरे असतात, त्यामुळे काही प्रॉब्लेम येत नाही न जाण्याचं आहे. ते पण एक आमचं कारण होतं, म्हणजे सगळेजण येतील, कार्यक्रम आहे तर असं. सो बघूया आता काय होते. आत्ता सध्या जाऊयात घराकडे तरी. देखो सरप्राईज. कधी सांगितलं मेसेजवर? हां, मग मी हेच बोलले होते की हे कलर काय केलं. रेंडरमध्ये जे कलर चूज केले तेच कलर आलं की पिंकी पॉंकी करून टाकले. लावतील अजून. तर आल्यानंतर मी जे सरप्राईज म्हणलं होतं ना, तर ते झालं होतं ह्या कलरच्या बाबतीमध्ये. थोडंसं कन्फ्युजन झाल्यामुळे कलर वेगळा लागला होता, पण हरकत नाही, ते चेंज करून देत आहेत, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे. बाकी किचन तर मी तुम्हाला या अगोदर दाखवलेलं आहे. ड्राय बाल्कनीमध्ये ना आम्ही हे सिंक करून घेतले, सोबतच वॉशिंग मशीनसाठी थोडासा स्पेस करून घेतलेला आहे, किंवा इन केस फ्युचरमध्ये डिशवॉशर घ्यायचं झालं तरीसुद्धा ते तिथे व्यवस्थित मावेल असं आहे. आणि त्यानंतर पार्टिशन करून घेतलं होतं एक हॉल आणि किचनच्या मध्ये, तर ते सुद्धा काढून घेतले आणि थोडेफार तिथे चेंजेस करतोय. बाकी आता मी तुम्हाला डायरेक्ट मनूच्या रूम मध्ये घेऊन जाते. ए, मनूची बेडरूम बऱ्यापैकी झाली आहे. तसं मॅनेज करूनच केलं असेल ना त्यांनी. दरवाजा नाही लागणार असं कसं होईल. पण थोडीशी साईज कमी पाहिजे होती ना, एकदमच आलं तिथं वाटेत आलं असं नाही वाटत का? थोडंसं अर्धा 1 इंच म्हणा. खाली नको बेटा, धूळ येतो. अरे वा दरवाजाला म्हणा. अरे वा मनू, तुला तुझं कपाट कसं वाटलं? एक पकडा, 1 मिनिट. इथे अजून लॅमिनेट्स लावायची बाकी आहे. भरपूर मोठं झाले कपाट तिचं. हो, हे पण वॉर्डरोब खूप मोठे आणि आपलं बेडरूम मधलं पण खूप जास्त मोठं आहे. हे बरं झालं आपण असं काही ऑप्शन केलं नाही तर हे खूपच मोठं झालं. हा ना, मग बुक्स वगैरे ठेवायला तिला पुढे चालून नंतर, किंवा आणखीन आता इथं जागा पण भरपूर आहे समजा रूम मध्ये, तर पुढे चालून तिला स्टडी टेबल वगैरे ठेवायला पण जागा पुरेल. चला आम्ही तर जिथे तिथे लगेच डान्स चालू करतो. हा, कपडे कसे केलेत लोळून खाली धुळीमध्ये? पडे खेसरे बघा तिथे जी मॅट्रेस आहे ना, तर ती नाही का नवीन वाली, त्याच्यामुळे तिला त्याच्यावर उड्या मारायला इतकी मजा येते. त्यामुळे तिला असं सगळीकडे तेच वाटतं की मॅट्रेस सेफ्टी काय. अरे 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 किती ते धूळ. म्हणू धुळीची अलर्जी आणि तू मस्त धुळीमध्ये लोळ. चला आता घरी जायचं का? मनूची रूम तर चांगली दिसते बऱ्यापैकी. आता म्हणताय 15 दिवसामध्ये होईल का, तर बघू दिवस लावते. चलो बेटा, 15 नाही 8 दिवसाचं काम आहे. फास्ट केलं तर पण थोडंसं जातोच वेळ. नाही म्हणलं तर छोटी मोठी कामं भरपूर असतात, पण कलर वगैरे छान असतात आपल्याला जसं हवं होतं तसं. चलो आम्ही घरी. तर
बघा घराकडून हे जाऊन आलोत आम्ही, त्याच्यानंतर मस्त आराम केला, कारण हे घरी असतील ना तर तेव्हा एकदम छान रिलॅक्स वाटतं. म्हणजे आता म्हणून उठेल मग आपल्याला तिचं काहीतरी करावं लागेल पटकन, हे असं होत नाही. थोडंसं ती उठली तरी हे बघतात किंवा मग तिच्या जेवणाच्या वेळेला मी बघते, असं होतं. म्हणून थोडासा आराम भेटतो, तर ते केलं. आणि त्याच्यानंतर ध्रुवकडे गेलो होतो. म्हणजे मनू आणि ध्रुवचं आजकाल छान जमतंय, म्हणजे त्याच्याकडे छान रमते, म्हणून काल पण आम्ही गेलो 2-3 तास तिकडेच होतो. आणि आज पण आम्ही थोडंसं गेलो होतो, कारण दोघेही छान खेळतात. ओ ओ कुठे गेली होती तू? ध्रुवकडे गेली होती की नाही? आणि छान खेळते, चिडचिड करत नाही, फोन हवा नसतो असं, त्याच्यामुळे ना छान तिला पण वाटतं, फ्रेश राहते ती पण. त्याच्यामुळे गेलेलो. आता घरातलं बऱ्यापैकी काम बाकी आहे, पण म्हटलं चला आता ते तर होतच राहील, पण मनूचा मूड छान फ्रेश राहिला की मग आमचा पण मूड चांगला राहतो, असं होतं. मग आता चहा बनवतीये मी, तिकडून ऑलरेडी चहा घेऊन आली आहे, पण ह्यांचा चहा बाकी होता. म्हटलं त्यांच्यासाठी बनवतीच आहे, तर त्यांना कंपनी द्यायची म्हणून थोडंसं म्हटलं माझ्यासाठी पण बनवूयात. सो असं चाललंय, मी पण चान्स मारून घेते पुन्हा एकदा. आणि मनू काय करते बेटू तू? जय बाप्पा करते का? जय बाप्पा करा. कसा करते जय बाप्पा? जय बाप्पा. तर आता ना चहा वगैरे घेऊन झाला होता, कपडे सुकले होते, म्हटले चला कपड्याच्या घड्या घालूयात. दिवसभर आम्ही बाहेरच होतो, पण कधीतरी असं होतं ना की घरातली कामं ना रोजचीच आहेत, म्हणजे ती कधीच संपणार नाही आहेत. रोज आपण उठून आपल्याला तेच करायचे, नाश्ता बनवायचा, जेवण बनवायचे, त्याच्यानंतर बाकी कपडे धुवायचे, साफसफाई करायची, हे रोजचंच चालणार आहे. पण कधीतरी आपण वेगळ्या लोकांना भेटलो, काहीतरी वेगळं रुटीन आपलं केलं तर छान वाटतं, थोडंसं आपल्याला सुद्धा फ्रेश वाटतं. आणि त्याच्यामुळं ना मला माहिती आहे की हे कामं मलाच करायचे आहेत कधीतरी, त्याच्यामुळं मग कधी मी रिलॅक्स करत असते, असं एकदम बर्डन घेऊन करत नाही. सो असंच हे माझं चाललं होतं. हॉलमध्ये ना त्यांनी महाराष्ट्राची हास्य जत्रा लावली होती, आणि म्हणून मला ते डायलॉग ऐकून इतकं हसायला येत होतं. आणि आमचं बऱ्याचदा असं होतं की ते घरी असतील ना तर तो कार्यक्रम आमच्या इथे चालूच असतो. चला आता इथे बघणं जरी नाही झालं ना तरी ऐकत का होईना मी इथे कपड्यांच्या घड्या घालते आणि मस्त ती हास्य जत्रा एन्जॉय करते. मनूचे काही जे नवीन ड्रेस मागवले होते ना त्याच्यामध्ये बघा ही कॅट आली होती, म्हणजे बोटामध्ये घालून ना बेबींना काहीतरी असं नादी लावायचं अशा टाईपमध्ये. आता एक्झॅक्टली मला नाही कळलं, पण असं काहीतरी दिसत होतं. त्यालासुद्धा तिने वरण भात खाऊ घातला होता. म्हणजे आमच्याकडचे सगळे जे टॉईज असतात काय ना ते सगळे वरण भात किंवा मनू जे काही खाते ना ते सगळं खाते. आणि मनू त्यांना हाताने भरवते बरं का. आजकाल ती त्यांना तर भरवतेच, आम्हालासुद्धा भरवत असते. आणि आता तिचं चाललं आहे की पप्पा तर तिकडे हास्य जत्रा बघतायत, मग मी नेमकं काय करू? तर इकडे तिकडे फिरायचं, इकडच्या गोष्टी तिकडे करायच्या, हे असंच तिचं काही ना काही चाललेलं असतं. म्हणजे तिच्या डोक्यात नेहमी चालत असतं की आता मी काय करू, आणि ते तिच्या चेहऱ्यावरती आम्हाला दिसत असतं. मनू त्यांच्यासोबत होती. म्हटलं चला आता आपण स्वयंपाकाची तयारी करूयात. स्वयंपाकामध्ये त्यांना नेहमी विचारलं ना की आता काय बनवू, तर वांग बटाटा शिमला असं काहीतरी चाललेलं असतं. आज मी वांगे बटाट्याचीच भाजी बनवते आहे. सगळ्या गोष्टी काल जसं म्हटलं व्लॉगमध्ये की माझ्याकडून खूप पसारा होतो, म्हणून आज सगळे बॉक्सेस एकत्र काढून घेतले. त्याच्यातले ज्या काही गोष्टी पाहिजेत ते अशा ताटामध्ये काढून घेतल्या आणि म्हटलं आज काही पसारा आपण करायचा नाही आहे अजिबात, आणि आज तुम्हाला किचन माझं स्वच्छ दिसणार आहे. त्याच्यानंतर इथे नानांनी आणलेला नेहमीप्रमाणे खवा, मला काय करावं नाही ह्याचं कळत नाही, कारण जामून तर काही परफेक्ट जमत नाहीत. त्याच्यामुळे मग ते म्हणतात की नाही तू राहूच दे, तू नको करू ते, त्याच्यापेक्षा तू दुसरं काहीतरी कर. म्हटलं आता आज काहीतरी डोकं लावणं आहे, आणि आज तर नाही संपणार खवा, पण आपण आज उद्यामध्ये हा संपून टाकूयात. म्हणून मग त्याची बासुंदीसुद्धा बनवायची होती. इकडे कणिक मळायला घेतली, जेणेकरून काय होतं ना भाजीचं कट करून ठेवलं, कणिक मळून ठेवलेली असेल ना तर ती भिजते पण, आणि भाजीला फोडणी देईपर्यंत ना छान नंतर मग पोळ्या पण येतात. भाजीला फोडणी दिल्याच्यानंतर जर ते केल्या छान कणिक मुरलेली असेल तर. आता वांग जेव्हा आपण कट करतो ना तेव्हा जेव्हा आपण अशा आपण मोठ्या फोडी करतो तर तेव्हा मागच्या साईडने पण एकदा चेक करायचं. वांग्याचा शेप तुम्हाला व्यवस्थित नाही दिसणार भाजीमध्ये, पण नेहमी त्याच्यामध्ये ना किडे किंवा आळ्या असण्याची शक्यता असते बरं का. त्याच्यामुळे मी हे सांगते आहे, आणि हा माझा स्वतःचा एक्सपिरियन्स आहे. चला आता इथे माझी भाजी झाली आहे. म्हटलं बाजूला लगेचच आपण चपात्या पण बनवून घेऊयात. माझं ठरलेलं असतं भाजी चपाती दोन्ही बनवायचं, आणि त्याच्यानंतर जेव्हा जेवायला बसू ना तेव्हा भात लावायचं, जेणेकरून ना गरमागरम भाताची टेस्ट पण छान येते. फक्त जेव्हा वरण भात लावायचा असतो तेव्हा मला कुकर तेवढं अगोदर लावावं लागतं, जेणेकरून दोन्ही गोष्टी सोबत होतात, वेगवेगळं लावण्याची गरज पडत नाही. तर इथे दोन्हीसुद्धा झालेलं आहे. म्हटलं चला आता लगेचच बासुंदी बनवून घेऊयात, कारण त्याला थोडंसं आटण्यासाठी वेळ लागतो. तरीसुद्धा याच्यामध्ये खवा टाकल्यामुळे ना ती पटकन घट्ट होते, तेवढा जास्त वेळ लागत नाही जसं नेहमीप्रमाणे लागतो तसं. छान केसर ड्रायफ्रूट्स वगैरे घातले आणि इथे बासुंदी बनवायला ठेवली. तोपर्यंत म्हटलं मनू काय करते, तर मनूला ना एकतर बाहेर जायचं आहे किंवा मग
टी व्ही लावून दे तिचं असं चाललं आहे. आणि आजकाल ती बरोबर रिमोट घेऊन येते, रिमोट नसेल तर मग लगेचच फोनवरती लावून दे. मग आता तिला कशात तरी दुसरीकडे व्यस्त करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळं आम्ही काय केलं, तिचे बाबा गाणं म्हणत होते आणि इथे ती आईला डान्स करायला लावते. म्हणजे आपल्याला गोष्टी जमत जरी नसतील ना तरी पण हे मुलांसाठी काय काय करावं लागतं बापरे. आणि आजकाल तर ती रोज येते आणि मला असं एक बोट दाखवते. म्हणजे ते यूट्यूबवरती ती मुलगी डान्स करते ना, घड्याळात वाजले 1 आणि आईने केला केक असं, तर ते गाणं तिला आजकाल खूप आवडते. आणि मग ती म्हणते की ती मुलगी कसं डान्स करते तसंच तू पण कर आणि तसंच गाणं म्हण. म्हणून हे दिवसभर आमचं चाललेलं असतं. आणि आत्ता चालू आहे शेपटीवाल्या प्राण्यांची सभा. आता ती तर काही कशामध्ये मग्न होत नाही आहे, पण हे मुलांसाठी आपल्याला किती काही काही गोष्टी कराव्या लागतात. आपल्या पद्धतीने जसं त्यांना रमवता येईल तसं काहीतरी आपलं चाललेलं असतं. तरीसुद्धा तिला बाहेरच जायचं होतं. म्हटलं ठीक आहे चलो आता हे सगळं बंद करूयात, आपण छान जेवण करूयात. आणि आजचा व्लॉग मी इथेच एंड करते. तुम्हाला कसा वाटला ना ते मला नक्की सांगा. चलो भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.